हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ॲट प्रीतीज किचन अँड मोर. तर आज मी बनवणार आहे चिकन दम बिर्याणी संडे स्पेशल आणि स्टार्टरला त्यासोबतच तंदुरी टिक्का आणि हरियाली टिक्का आणि मलाई टिक्का तीन स्टार्टर बनवणार आहे आपण. तर मी तुम्हाला रेसिपी सुद्धा दाखवते. आता मी काय प्रिपरेशन केले ते आधी तुम्ही बघून घ्या. तर चिकन दम बिर्याणीच्या राईससाठी इथे मी गरम पाणी केले आधी. त्याच्यामध्ये खडे मसाले, लिंबू, मिरची आणि सगळं टाकून आता पाण्याला आपण एक बॉईल आणून देऊया. साईड बाय साईड मी आता इथे चिकन मॅरिनेट करते. तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे, त्यामध्ये बरिस्ता टाकला आहे आणि आता मी बाकीचे मसाले टाकते. मी तुम्हाला मसाला टाकून दाखवते कोणते कोणते मसाले टाकलेत आपण यामध्ये. इथे आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण हे खडे मसाले सगळे काढून ह्याच्यामध्ये आपण राईस टाकूया बॉईल व्हायला. मी राईस चांगला धुवून घेतलेला आहे, बिर्याणी राईस. तर इकडे मी आता तुम्हाला सांगते काय काय टाकलंय. इथे मी सर्वात आधी दही टाकलंय. दहीमध्ये तुमच्या घरी जे पण पावडर मसाले असतील जसं की धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, बिर्याणी मसाला, रेड चिली पावडर आणि मीठ, तर हे सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकायचं. आणि अद्रक लसूण पेस्ट आणि थोडी वरून कोथिंबीर टाकली. आणि जर तुमच्याकडे पुदिना अवेलेबल असेल तर तुम्ही पुदिना पण टाकू शकता, ऑप्शनल आहे. आणि त्यासोबतच मी ह्याच्यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट जे टाकलं आहे ते आहे शाही बिर्याणी. ओके, शाही बिर्याणीचा इन्सेन्स आहे हा तुम्हाला डीमार्टमध्ये वगैरे मिळून जाईल. त्यात हे सगळं आपण टाकून आता चांगलं याला मिक्स करून घेऊया आणि 10-15 मिनिटासाठी ठेवून देऊया साईडला. तर इथे आता आपण सगळं चिकनला जे लावलं होते मसाले वगैरे ते आता आपण चांगले मिक्स करून घेतले आहेत. आणि आता चिकन पण आपण थोडं 10-15 मिनिटं मॅरिनेट करू. तोपर्यंत आपण जे स्टार्टर बनवणार आहे टिक्कास, आपण ते मॅरिनेट करायला घेऊयात. चला, तर इथे आता आपला राईस कुक होतोय. आपल्याला याला जास्त कुक नाही करायचं आहे, ओव्हर कुक नाही करायचं, थोडासा कच्चा ठेवायचा आहे. ठीक आहे. तर जसं मी म्हटलं की मी 3 स्टार्टर बनवणार आहे, एक तंदुरी टिक्का, हरियाली टिक्का आणि मलाई टिक्का. ठीक आहे. तर आपण 3 पोर्शनमध्ये बोनलेस चिकनला हाफ करून घेतला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला जे सेम इन्ग्रेडियंट टाकायचं आहे यामध्ये ते आहे अद्रक लसूणची पेस्ट. आता मी ॲक्च्युली ताजी बनवली नाही आहे, मी जे पॅकेटमधले म्हणजे जे रेडीमेड आहे तेच मी इथे प्रेफर केले. कारण मी इथे अद्रक लसूणची पेस्ट तिन्हीमध्ये टाकून घेतली आहे. आता तिन्हीमध्ये मी गरम मसाला पावडर जी असते आपली ती टाकून घेऊया. आपल्याला ह्याच्यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायची, जी अद्रक आणि लसूण टाकून मी केली होती. तर इकडे मी ऑलरेडी टाकली आहे, अजून थोडी टाकते कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला रेड कलर म्हणजे जी आपली रेड पावडर आहे, रेड चिली पावडर ती नाही टाकायची. आणि ह्याच्यामध्ये थोडं टाकते आणि ह्याच्यामध्ये आता मी थोडं टाकते. तर आता आपण तिन्हीमध्ये दही ॲड करूया. दही माझं थोडंसं पातळ आहे. जर तुमचं घट्ट असेल, जर घट्ट दही तुम्ही ह्याच्यामध्ये यूज कराल तर अजूनच छान बेटर होईल. तर आता आपण तिन्हीमध्ये काय काय टाकलं आहे मी परत एकदा तुम्हाला सांगते. अद्रक लसूणची पेस्ट, गरम मसाला, चिली पेस्ट म्हणजे जी मिरचीची केली होती ती, आणि आपण दही टाकलं आहे. तर आता आपण ह्यामध्ये टाकायचं आहे धने पावडर. धने पावडर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची नाही आहे, जे मलाई बनवणार आहे आपण त्याच्यामध्ये. पण जी हराभरा आहे म्हणजे हरियालीवाली जी आहे टिक्का त्यामध्ये आणि तंदुरी टिक्कामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आता आपण तंदुरी टिक्कामध्ये तंदुरी मसाला होता माझ्याकडे, मी तोही ॲड करते ह्याच्यामध्ये. हा बघा, हा वाला तंदुरी मसाला. आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे काळी मिरी पूड. सगळ्यामध्ये आपण टाकूया काळी मिरी पूड. ओके. आता त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चाट मसाला पावडर सगळ्यामध्ये थोडा. ठीक आहे. आणि यानंतर आता आपण टाकणार आहोत मीठ थोडं सगळ्यामध्ये टाकायचं, कारण ऑलरेडी आपण चाट मसाला पण टाकला आणि काळी मिरी पूड पण टाकली आहे, त्यामुळे मीठ थोडं टाकायचं, नाही तर मग खारट होईल. आता आपण जे हरियाली टिक्का बनवणार आहोत त्यामध्ये आपण थोडी हळद पण टाकूया, त्याने जे ग्रीन कलर आहे तो अजून थोडासा ब्राईट दिसेल. आणि आता आपल्याला सगळ्यामध्ये थोडा लिंबूचा रस सुद्धा ॲड करायचा आहे. आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहोत. आपल्याला मलाई टिक्का जे बनवणार आहे आपण त्याच्यामध्ये नाही टाकायची, फक्त जी हरियाली टिक्का आहे आणि तंदुरी टिक्का आहे त्यामध्ये आपल्याला रेडवाला चिली पावडर टाकायची आहे. हरियाली चिकन टिक्का जे आहे त्यामध्ये आपण थोडासा ग्रीन कलर सुद्धा टाकूया. फूड कलर आहे हा तुम्हाला दुकानामध्ये इझिली अवेलेबल असतो. आणि त्यानंतर आता आपण फ्रेश क्रीम आणली आहे. ते फ्रेश क्रीम आपण फक्त मलाई टिक्कामध्ये टाकायची आहे आणि हरियाली टिक्कामध्ये टाकायची आहे, तंदुरी टिक्कामध्ये नाही टाकायची आहे. इकडे मी अमूलची फ्रेश क्रीम घेतली आहे, ती आपण आता हरियाली टिक्कामध्ये थोडी ॲड करूया. तर आता आपले तिन्ही पण स्टार्टर मस्त मॅरिनेट केले आहेत. किती टॅम्पटिंग दिसतं, असं वाटतं आत्ताच खाऊ. तर चला आता आपण ह्याला झाकून थोडंसं चिकन दम बिर्याणीची ग्रेव्ही होईपर्यंत ह्याला झाकून ठेवूया. आता आपण इथे आता आपला राईस झाला आहे. आता आपण ह्याला थोडं थंड व्हायलाच ठेवूया, तोपर्यंत आपण साईड बाय साईड दुसरी तयारी करूयात. तर आता आपण बिर्याणी बनवूया. त्यासाठी मी इथे खडे मसाले घेतले आहेत.
कांदा घेतला आहे कापून 2 आणि 1 टोमॅटो कापून घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि नंतर झाल्यावर गार्निशिंगसाठी पुदिना पण कापून घेतला आहे आताच. आणि इथे चांगलं टोप गरम करून घेतला. आता ह्याच्यामध्ये आपण तेल, घी आणि खडे मसाले टाकूयात. तेल आणि घी टाकलेलं आहे. आता मी ह्यामध्ये खडे मसाले टाकते, ज्यामध्ये मी सगळे खडे मसाले टाकले आहेत आणि तेजपत्ता टाकूया. आता खडे मसाले तडतडले चांगले, तर त्यानंतर मी आता ह्यामध्ये कांदा टाकला आहे आणि कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की आपण ह्यामध्ये टोमॅटो टाकूया. तर आता कांदा भाजला आहे थोडा. आता आपण ह्यामध्ये जे टोमॅटो आहे ते ॲड करूया. तर इथे आता कांदा टोमॅटो चांगला रेड झाला आहे. आता आपण ह्यामध्ये जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते ॲड करूया. पण चिकन टाकले. आता आपण ह्याला चांगलं मिक्स करूया आणि थोडं झाकून शिजायला ठेवूया. मग मस्त ह्याला ग्रेव्हीला तरी सुटेल. आता आपण ह्या स्टेजमध्ये ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण ॲड करूया, म्हणजे कोथिंबीरचा पण मस्त फ्लेवर उतरेल ह्यामध्ये शिजताना चिकन. आणि आता मी थोडंसं एकदम ह्याच्यामध्ये आपण काय करूया, ह्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन ह्याच्यामध्ये थोडंसं एकदम पाणी टाकूया. तुम्ही बघू शकता की मी किती कमी पाणी टाकलं आहे. ह्याला आता आपण चांगलं मिक्स करूया आणि हेच पाणी आपण थोडं चिकनमध्ये टाकूया, म्हणजे कसं चिकन लगेच शिजेल. आता ह्याला आपण चांगलं झाकून ठेवून देऊया 10-15 मिनिटापर्यंत. इथे चिकन शिजेपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया. इकडे मी कोळसा घेतला आहे. कोळशाला चांगला आता आपण गरम करून आपण जे मॅरिनेट केलं होते आपले टिक्का, त्याला आपल्याला आता स्मोक द्यायचा आहे, त्यामुळे त्याला मस्त तंदूर फ्लेवर येईल. इथे मी कोळसा चांगला जळवून घेतलेला आहे. आता आपण काढून बघूया स्मोक. चला, तर आता आपले जे चिकन टिक्कास आहेत ते आता आपण फ्राय करायला घेऊया. तर सगळ्यात आधी मी इथे तवा घेतला आहे. तव्याला आता चांगलं गरम करून घेते. यामध्ये मी बटर टाकणार आहे. तुम्ही घी पण टाकू शकता. बटर घीमध्ये जर आपण त्याला फ्राय केलं, शॅलो फ्राय केलं, तर अजून चांगली टेस्ट लागेल. तर आता मी इथे बटर टाकलं आहे आणि आता बटरला आपण चांगलं सगळीकडून लावून घेऊया. ठीक आहे, तर आपण हा काढूया आणि नंतर आपण ह्याला मिक्स परत टाकूया. ठीक आहे, तर आता आपण सगळ्यात आधी आपण मलाई टिक्का जे आहे ते करून घेऊया फ्राय. नंतर मग आपण ग्रीन आणि रेड करूयात. मला ना माझ्या राईस ग्रेव्ही तयार आहे. थोडी ह्याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकूया आणि जो आपण बॉईल केलेला राईस तो टाकूया. साईड बाय साईड इथे आपण ह्याला पण टर्न करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय. तुम्ही नक्की ह्या रेसिपीज मध्ये ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसे झालेत. आपलं मलाई चिकन तयार आहे. आता आपण टाकूया रेड चिकन तंदुरी, त्यानंतर आपण ग्रीन चिकन तंदुरी टाकूया. आपण हे फ्राय करूया. इथे सेम प्रोसेस करायची आहे. तर आता आपण तंदुरी टिक्का बनवले आहे. त्यासोबत आता आपल्याला बनवायची चटणी. तर आता आपण तंदुरी चटणी बनवणार आहे, तंदूर चटणी. त्यासाठी मी दही घेतलं आहे आणि मिक्सरमध्ये पुदिना, कोथिंबीर, लिंबूचा रस, थोडं जिरं आणि पाणी टाकून वाटून घेतलं. आणि आता आपण हे ह्याच्यामध्ये मिक्स करूया आणि मीठ पण टाकलं होतं आणि आता चांगलं याला एकत्र मिक्स करून घेऊ आपण. तर इथे आपली चिकन दम बिर्याणी पण रेडी आहे. आता आपण सर्व करून बघूया. आणि हे आपलं चिकन तंदुरी प्लॅटर रेडी आहे, सोबतच चिकन दम बिर्याणी पण. तर तुम्हाला कशी वाटली माझी ही दोन्ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट टाईम.